हॅलो गाईज, सो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाऊ टू मेक 3 kg केक इन 3 tier आणि तोही जंगल थीम केक असणार आहे. फर्स्ट बर्थडेचा केक आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका कारण पूर्ण डिटेल मध्ये शेअर केलं जाणार आहे कोणत्या टीन आणि किती केजी मध्ये त्या पर्टिक्युलर टीन मध्ये ते केक बनवायचा. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. सर्व मी सामान इथे रेडी करून ठेवलंय. हे केक स्पॉन्ज आहेत. सो आता आपण पहिला आता केक स्पॉन्ज डिमोल्ड करून घेऊया. बघितलं किती इझिली डिमोल्ड झाला. हा, आता हे बर्न झालेलं नाहीये, हे खाली कोको पावडर होतं त्यामुळे तुम्हाला ते तसं दिसत असेल. सो हा आहे 7 इंचचा स्पॉन्ज. 7 इंच सर्कल मध्ये, आपला केक सर्कल मध्ये असणार आहे. सो सर्कल मध्ये 3 टियर आहेत. सो हा आहे 7 इंच सर्कल, जो सगळ्यात खालचा लेअर असणार आहे. ह्याचे मी 3 लेअर मध्ये स्पॉन्ज कट करून घेते. हा एक आणि हा सेकंड. तर हे मी सर्व क्लीन करून घेते आणि मग नंतरची स्टेप करूया. ओके, सो आता आपण स्टार्ट करतोय केक बनवण्यासाठी. बेसिकली आपण 7 इंच टीन मध्ये बनवलेला केक आहे तो पहिला बनवणार आहोत. सो फर्स्ट स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, हे तुम्ही विसरायचं नाही आहे. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. केक तुम्हाला ट्रॅव्हलिंग तुमचं असेल किंवा ट्रॅव्हल खूप लांब जाणार असेल तर हे तर तुम्हाला करायचंच आहे. क्रीम अजिबात यूज करायची नाहीये. तुम्ही मेक शुअर की तुम्ही चॉकलेट गनाश जो आहे तोच तुम्ही यूज करताय आणि प्रॉपर. म्हणजे कारण की काय आहे ना, कारण की हेच मेन आहे जे ट्रॅव्हलिंग मध्ये डॅमेज करण्यापासून तुमच्या केकला वाचवतो. सो हे तर इम्पॉर्टंट झालं. ओके, तर आता मी फर्स्ट लेअर केकची ठेवते आणि त्यानंतर मी हे सिंपल वॉटर आहे, प्लेन वॉटर, शुगर सिरप मी यूज करत नाही. प्रॉपर सोक करून घेणार. सो ही चॉकलेट ची क्रीम आहे. ओके, सो हा फ्लेवर डच ट्रफल आहे. सो ह्याच्यामध्ये चॉकलेटची क्रीम येणार आणि त्यावरती चॉकलेट गनाश सुद्धा येणार आहे. सो हे मी आता पूर्ण केक वरती प्रॉपरली स्प्रेड करून घेते आणि त्यानंतर ह्याच्यावरती चॉकलेट गनाश येणार, केक वरती येणार आणि हे पण इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आणि देन रिपीट करायची सेम प्रोसिजर. ओके, सो मेक शुअर जेव्हा तुम्ही हे सोक करता ते प्रॉपरली कराल आणि हा केक झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर क्लीन करून घ्यायचा आहे बोर्ड आणि मगच फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये केक सेट होईपर्यंत हा आपण सेकंड जो लेअर आहे तो आपण कटिंग करून आणि लेअरिंग करून घेऊया. सो हा जो केक स्पॉन्ज आहे तो 5 इंचच्या टीन मध्ये मी बेक करून घेतलाय. सो ह्याचे आपण 3 or 4 लेयर्स करूया. सो हा 1, 4 होतील. सेकंड, थर्ड आणि हे फोर्थ. सो हे तिन्ही टियर सेमच फ्लेवरचे होते. सो सेम प्रोसिजर असणार आहे. चॉकलेटची क्रीम येणार आणि देन गनाश येणार आणि चॉकलेट स्पॉन्जची लेअर अँड अगेन असंच पूर्ण केक रेडी करून ठेवणार आणि त्यानंतर क्लीन करून तुम्ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. हा 4 इंचचा टीन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी चॉकलेट स्पॉन्ज बेक करून घेतलाय. साइड्स लूज करून घेते आणि ह्याचे सुद्धा मी 3 लेअरच कट करणार आहे. 1, 2 and हा लास्ट 3. ओके, अगेन सेम जेव्हा तुम्ही हे स्पॉन्ज लेअर करता तेव्हा तुम्ही मेक शुअर करा की प्रॉपरली तो केक सेट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच प्रॉपर जी फ्रस्टिंग असते ना ती करायची आहे. मध्ये सेट करायला ठेवलेला तो. आता क्रम कोटिंग म्हणजे आपल्याला पूर्ण केक कव्हर नसतो करायचा क्रीमने, थोडीच क्रीम घ्यायची असते आणि फक्त जे क्रम्स असतात ना केकवरचे ते फक्त आपल्याला हाईड करायचे असतात आणि मग फायनल जी फ्रॉस्टिंग असते ती नंतर असते. सो थोडीच क्रीम घेऊन फक्त आपल्याला असं क्रम कोट करून घ्यायचंय, जेणेकरून जेव्हा फायनल फ्रॉस्टिंग करणार तेव्हा क्रम्स मध्ये नाही येणार किंवा बाहेर येणार नाही.
हे आपलं फायनल क्रम कोटिंग झालेलं आहे. आता मी ह्याला सेट व्हायला ठेवणार. आज संध्याकाळी मी हा बनवलाय कारण हा उद्याची ऑर्डर आहे. सो मी आता हा पूर्ण दिवस म्हणजे लाईक ओव्हरनाईट हा सेट करायला ठेवणार. असेच हे दोन्ही बाकीचे लेयर्स आहेत, टियर्स आहेत ना, ते 5 इंचचा आहे आणि एक 4 इंचचा केक आहे. सो ते सुद्धा मी असंच क्रम कोटिंग करून त्याला सुद्धा सेट व्हायला ओव्हरनाईटसाठी मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. सो वेलकम टू डे 2. सो हा आपण काल क्रम कोट करून सेट करायला ठेवलेले केक्स. ओके, सो ही सगळ्यात खालची लेयर आहे. बिफोर फ्रॉस्टिंग इट आपण पेपर स्ट्रॉ यूज करणार आहोत, केकमध्ये इन्सर्ट करणार आहोत. सो हे नॉर्मल पेपर स्ट्रॉज आहेत पण थोडे जाडे आहेत. मी पेपर स्ट्रॉज यूज करते. सो हे असे, सो हे ओके. सो हे पेपर स्ट्रॉ आपण ह्याच्यात इन्सर्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग फ्रॉस्टिंग करणार आहोत. ते जे पातळ येतात ते तुम्ही प्लीज घेऊ नका. हे असे थिकवालेच घ्यायचे कारण की जेव्हा आपण दुसरा टियर ठेवू तेव्हा ते प्रॉपरली राहायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे. ओके, सो जंगल थीम केक आहे. मी थोडा ऑफ व्हाईट शेड, व्हाईटमध्ये थोडा येल्लो कलर ॲड केलाय आणि तो मी आता अप्लाय करून घेते पूर्ण केकवरती. ओके, सो जंगल थीम केक आहे. सो हे आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ठेवणार आहे. सो कोणाला जे बिगिनर्स आहेत त्यांना सवय नसेल तर त्यांनी असं पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून मगच अप्लाय करायची आहे. ऑरेल्स जर तुम्हाला सवय आहे तर मग तुम्ही हे क्रीम जी आहे ती डायरेक्ट असं केकवर टाकून अप्लाय करू शकता. ही पुढची प्रोसेस आहे की हलक्या हाताने आपल्याला असं फक्त सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एका हाताने असं टर्न टेबल हलवायचं आहे आणि सेम साईड सुद्धा. सो सेम शेडचं आपण तिन्ही लेअरला अप्लाय करून घेणार आहोत क्रीम आणि त्यानंतर आपण एक कलरचं शेड देणार आहोत. सो तो कलर आपण हे बघूया. अप्लाय करून झाल्यानंतर मी ग्रीनचा पण शेड देणार आहे. सो माझ्याकडे 2 ग्रीनचे शेड आहेत. सो मी दोन्ही एक एक ड्रॉप टाकते. एक मेटॅलिक ग्रीन आहे आणि एक जो आहे तो निऑन ब्राईट ग्रीन आहे. सो हे दोन्ही मी ॲड केलेत. एक छोटेसं बाउलमध्ये क्रीम घेतली आणि त्याच्यामध्ये, बिकॉज थोडंच मला अप्लाय करायचं, जास्त नाही. सो मी प्रॉपरली असं मिक्स केल्यानंतरच आपल्याला केकवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, सो असं ही थोडीशी घ्यायची आणि मग ती केकवरती अप्लाय करायची. जास्त नाही अप्लाय करायचं आहे आपल्याला, सो थोडंच. सो हे आता आपण फ्रॉस्टिंग करून घेतलेली आहे. 3 केक आहेत टोटल, 1 2 3 7 इंच, 5 इंच आणि हा 4 इंच. तुम्ही जो 5 इंच आहे तो तुम्ही 6 इंच पण करू शकता किंवा जो 4 इंच आहे तुम्ही 3 इंच करू शकता. मेक शुअर तुम्ही प्रत्येक जो टियर आहे त्याच्यामध्ये 2 इंचचा गॅप सोडताय. बट आय डोंट हॅव 3 इंचचा टिन, सो म्हणून मी 4 इंचचाच ठेवलाय. ओके, आणि मला मिडल लेअर थोडा टॉल हवा होता म्हणून मी तो 5 इंचमध्ये बेक केलाय. सो हे जे 3 केक आहेत ते आता आपण स्टॅक कसे करायचे ते बघूया. ओके, सो जो हा 5 इंच टॉल केक आहे, जो तुम्हाला फ्लॅट हवा असेल तर तुम्ही फ्लॅट सुद्धा करू शकता. मी हा जो 5 इंच आहे तो 1 kgचा केला आहे आणि जो 7 इंचच्या टीनमध्ये केक बेक केला होता तो टोटल वेट आहे त्याचा 1750 आणि जो 5 इंच आहे तो 1 kgचा आहे आणि जो टॉप टियर आहे तो 250 ग्रॅमचा आहे. सो टोटल 3 kgचा केक आहे हा आणि हे मी असं स्टॅक करून घेतलंय आणि केक पॅक करते आणि व्हेन्यूवरती जाणार आहे. सो हे मी असं डेकोरेशनचं जे सामान आहे ते मी एका बॉक्समध्ये फिल करून घेतलंय. हे टॉपर्स आहेत, थोडे पर्ल्स आहेत आणि हे फॉक्स बॉल्स आहेत. ते पॅक करते मी आणि डेकोरेशन तुम्हाला व्हेन्यूवरतीच बघायला मिळेल.
सो तशी मी व्हिडिओ अपलोड करेनच, ॲड करेन पुढे. रेडी आहे. सो व्हेन्यूवरती केक सेटअप करायचा होता. सो जंगल थीम होती, सो त्याच रिलेटेड मी फॉक्स बॉल ग्रीन कलरचे आणले होते. तेच मी आता माझ्या अकॉर्डिंगली अटॅच करते. आणि जे नॉन एडिबल पेपर टॉपर इथे मी यूज करणार आहे, जे की खाऊ नाही शकत. सो हे असे मी क्यूट कटआउट्स आणले होते, ते मी आता स्टिक करते. आणि आता हा केक तुम्हीच मला सांगा की कसा वाटतोय ते कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शन थ्रू कळवा. आणि इथे मी छोटीशी क्लिप ॲड करते सेलिब्रेशनची. सो तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला DM करू शकता इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती. इट्सी केक्सीच्या नावाने पेज आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.